అంటే అంటే ఆహాపురం ఈ అంటే आज नाचेंगे खता मुन्ना అంటే అంటే ఆహాపురం ఈ అంటే आज नाचेंगे. आता जो तुम्ही प्रीमियममध्ये व्हिडिओ पाहिला तो क्रिएट करणं अगदी सोपं आहे. सर्व एडिटिंग तुम्हाला आपण या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहे. जर कोणी आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. असे ट्युटोरियल व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती मिळून जातील. हा जो व्हिडिओ आहे तो आपण कॅपकटमधून क्रिएट केलेला आहे. हे जे कॅपकट आहे ते तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळून जाईल आणि ह्या व्हिडिओचं जे पण मटेरियल असेल ते पण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला देत असतो. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली दिलेली आहे. तर सिम्पली ते काय करायचं आहे, हा व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुमचे जे कॅपकट आहे ते ओपन करायचं आहे. इथे कॅपकट ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. जो पण तुमचा इथे फोटो असेल इथून सिलेक्ट करून इथून ॲड करायचा आहे. हा फोटो इथून ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला एक रेशोचा ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं आहे. 9.16चा रेशो 2 नंबरला मिळून जाईल. त्यावर सिलेक्ट करून बरोबर चिन्हावर क्लिक करून द्यायचं आहे. त्याच्यानंतर हा जो फोटो आहे त्यावर क्लिक करायचा आणि तुमचा जो फोटो इथून परफेक्ट एकदा सेट करून घ्यायचा आहे. इथून अशा इथून सेट झाल्यानंतर फोटो इथून बॅक करायचा आहे आणि तुम्हाला इथे पहिल्यांदा जुटायचे आणि इथे तुम्हाला ओव्हरलेज ऑप्शन आहे त्यावर क्लिक करायचं. पुन्हा ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचं आणि जो आपण मटेरियलमध्ये बीट माहुडी दिला आहे तो तुम्हाला इथे ॲड करायचा आहे. इथून हा बीट माहुडी ते ॲड केल्यानंतर इथे तुम्हाला त्याच बीट माहुडीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला इथे खाली खूप सारे ऑप्शन मिळून जातील. त्यामध्ये तुम्हाला एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओचं ऑप्शन असेल त्यावरती सिम्पली इथून क्लिक करून द्यायचं. अशा वेळी त्याच्यानंतर इथून तुमचे जे सॉन्ग आहे इथून अशा वेळी वेगळं होऊन जाईल. इथून सॉन्ग ॲड झाल्यानंतर हा जो आपण फोटो ॲड केला आहे त्यावरती क्लिक करायचे आणि जेवढी ह्या सॉन्गची लेंथ आहे तेवढ्या आपल्या हा ज्या फोटो इथून यायचा अशा प्रकारे. त्याच्यानंतर इथून आपल्या आता बॅक करायचे, ओव्हरलेज ऑप्शनवरती क्लिक करायचे. आता इथे तुम्हाला थोडं समजून घ्यायचं ह्या व्हिडिओच्या ज्या बीट आहेत त्या आपण ह्या बीट माहुडीमध्ये दिलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकाल की 1 2 3 अशा बीट 17पर्यंत असतील. तर इथे आपल्याला काय करायचं 1 2 3 अशा बीट आहे ना कट करायच्यात. म्हणजे हा जो फोटो आहे तो बीटनुसार इथून कट करायचा आहे. तर इथे तुम्हाला बघायची दुसरी बीट कुठे चेंज होते. तर इथे थोडं पुढं आल्यानंतर इथून आपली बीट अशा इथून चेंज होते. तर सिम्पली हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करून द्यायचा आहे. पुन्हा ह्याच्या पुढचे बीट कुठे बघायचे आपल्याला. ओके, इथे जे तिथं स्प्लिट करायचं. पुन्हा त्याच्या पुढचा फोटो कुठे आहे म्हणजे बीट कुठे येते बघायचे आणि तिथं फोटो कशी येऊन त्या फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करून द्यायचा आहे. पुन्हा इथून स्प्लिट करायचा हा जो फोटो आहे तो. अशा प्रकारे हा जो फोटो आहे तो तुम्हाला शेवटच्या बीटमापर्यंत इथून कट करायचा आहे. इथून हा फोटो कट केल्यानंतर हा जो बीटमा व्हिडिओ आहे इथून डिलीट करून टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा पहिल्यांदा जुटायचे आणि आल्यानंतर ॲड ओव्हरलेवरती क्लिक करायचे आणि हे जे PNG दिले आपण मटेरियलमध्ये ते इमोजी PNG हे तुम्हाला इथून ॲड करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला फोटो आहे तेवढी न्यायची. नेल्यानंतर आता मी काय करतो जे आपले फोटो राहिले तिथून कट करायचे ते पटकन कट करून घेतो. तर इथे तुम्ही बघू शकाल की आपण सर्व फोटो आहेत तर बीटनुसार इथून कट करून घ्यायचे. तुम्ही बरं अशा वेळी इथून फोटो कट केल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, हा जो इथून दुसरा फोटो आहे तिथे यायचे त्या फोटोवरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर खाली तुम्हाला 3 नंबरला ॲनिमेशनचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून द्यायचं आहे. आता तुम्हाला काय करायचं इथून जे पण मी इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथून सिलेक्ट करून घ्यायचे. तर एका फोटोला एक म्हणजे जसं एक इफेक्ट सांगितलं की लगेच त्याचा फोटो आहे त्याला इथून सिलेक्ट करायचा आहे. इथून आपण कांबोमध्ये आणि इथून इनमध्ये जे इफेक्ट आहेत ते सांगणार आहे. तर पहिल्यांदा कांबोचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं. या फोटोला आपल्याला दुसरा जो फोटो आहे त्याला आपल्या प्लॅटिनम 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. या फोटोला आपल्या प्लॅटिनम 2 नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. या फोटोला आपल्या प्लॅटिनम 1 नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा त्याच्या पुढच्या फोटोवर स्क्रोल करून यायचं आहे. त्या फोटोला आपल्या प्लॅटिनम 2 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या डिस्टोराइट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे आणि ह्या फोटोला आपल्या प्लॅटिनम 1 द्यायचा आहे. त्याच्या पुढच्या फोटोला प्लॅटिनम 2, त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा आपल्या प्लॅटिनम 1 द्यायचा आहे आणि त्याच्या पुढच्या फोटोला पुन्हा प्लॅटिनम, या फोटोला आपल्या प्लॅटिनम 2 द्यायचा आहे. दिल्यानंतर पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. या फोटोला आपल्या स्ट्रेच अँड डिस्टोर्ट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. इथे आपल्या कांबोतला इफेक्ट नाही द्यायचा तर इथे आपल्या इनचा इफेक्ट द्यायचा आहे. तर इनवरती क्लिक करायचे आणि इथून तुम्हाला सेक 3 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या स्विंग बॉटम नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. इथे आपल्या आता कांबोचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. यामध्ये तुम्हाला बाउन्स 1 नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे. ह्या फोटोला आपल्या डिस्टोराइट नावाचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर आल्यानंतर इनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला रॉक व्हर्टिकल नावाचा जो इफेक्ट आहे तो सिलेक्ट करायचा. पुन्हा स्क्रोल करून त्याच्या पुढच्या फोटोवर यायचं आहे.
या फोटोला आपल्याला रॉक हॉरिझॉन्टल हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. इथून हे इफेक्ट सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर जे पण तुमचे फोटो आहे तिथून सर्व फोटोला इथून हा जो इफेक्ट आहे तिथून ॲड होऊन जातील. आता आपल्याला काय करायचं सिम्पली अशा पहिल्यांदा जुटायचे. आल्यानंतर इफेक्ट्स ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. इथून पुढे जे इफेक्ट सांगेल ते तुम्हाला इथे व्हिडिओ इफेक्ट आणि बॉडी इफेक्टमध्ये मिळून जातील. तर पहिल्यांदा आपल्याला काय करायचं व्हिडिओ इफेक्टचा जो ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला डायमंड झूम नावाचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जो आपल्या इथे बघू शकाल की 7 सेकंद आहे तिथला म्हणजे 8 सेकंद आहे तिथला जो आपण फोटो स्प्लिट केला तिथपर्यंत आणायचे आणि सिम्पली त्या लेअरवरती क्लिक करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करायचे. स्पीड तुम्हाला इथे 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांदा जुटच थांबायचे आणि आता तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ग्लोइंग लाईन्सचा ऑप्शन आहे त्यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला एक टेक्नॉलॉजी एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा. बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली हा जो 8 सेकंद आहे तिथला फोटो आहे ते ज्यातून आपण स्प्लिट केला ते इथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्पारचा एक ऑप्शन मिळून जाईल. त्यामध्ये यायचे. यामध्ये तुम्हाला 8 नंबरला एक कोशल स्पारचा एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 8 सेकंद तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं हा जो 10 सेकंदाचा तिथला फोटो आहे ज्यातून आपण स्प्लिट केला ते अशा वेळी आल्यानंतर तुम्हाला इथे बॉडी इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला क्लोनचा एक ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला 8 नंबरला हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. ह्याची जी लेंथ आहे जेवढा आपला 10 सेकंद आहे तिथला फोटो आहे तेवढीच ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे जो आपला 12 आणि 13 आणि 14 सेकंदाचे हे जे 2 फोटो आहेत तिथे यायचे. इथे आल्यानंतर जो आपला 12 सेकंद जिथला आपण फोटो स्प्लिट केला तिथे आल्यानंतर व्हिडिओ इफेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्प्लिटच्या ऑप्शनमध्ये यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक 3 नंबरला मिरर 3 लेअरचा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. ह्याची जी लेंथ आहे जो आपला 12 सेकंद आणि 14 सेकंद आहे तिथले जे 2 फोटो आहेत त्यांना ठेवायचे आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करून व्हर्टिकल तुमच्या फोटोनुसार इथून ॲड करू शकता आणि फिल्टर 0 करायचं आहे. त्याच्यानंतर त्याच इफेक्टची जी लेअर आपण आत्ता ॲड केले त्याच लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि इथे तुम्हाला खाली 3 नंबरला एक डुप्लिकेटचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. जी डुप्लिकेट लेअर झाली त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन 2 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर लवच्या ऑप्शनमध्ये द्यायचे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल मिनी रिम्बोचा. हा जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या आता काय करायचं आहे इथे जो आपला शेवटचा फोटो येते त्याच्या थोडं पुढे या जसं इथे आपण आलो तशा वेळा इथे आल्यानंतर इथे व्हिडिओ इफेक्टचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे स्कॅनचा एक ऑप्शन आहे त्यामध्ये यायचे आणि 3 नंबरला तुम्हाला निऑन फ्लो एक इफेक्ट मिळून जाईल. तो जो इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचा आहे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे ते इथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो आपण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जे बांधाचा आयकॉन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर इथून तुमचा जो व्हिडिओ आहे तो अशा वेळी इथून एक्सपोर्ट होऊन जाईल.